तर आपण पाहिलं मागच्या भागामध्ये द्रौपदी वस्त्रहरण. आता आपण बघू गोपी वस्त्रहरण, कारण याच्यामध्ये लोकांना इंटरेस्ट असतो. आपल्याला असं एक कल्पना आहे की बुवा गोपी ह्या त्या कुठल्या तळ्यामध्ये किंवा काय नदीमध्ये नदी या पाण्यामध्ये पोहत असतात आणि त्यांनी वस्त्र बाहेर काढून ठेवलेले असतात आणि श्रीकृष्ण आणि त्याची मंडळी, गोपाळ मंडळी, त्याचे सगळे सहकारी, ते सगळे वस्त्र पळवतात आणि नंतर मग गोपी बाहेर येतात. त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं आणि त्या विनवणी करतात की बाबा असं नको करू, आणि मग श्रीकृष्ण त्यांना ती वस्त्र परत करतो. आता प्रश्न असा की श्रीकृष्णाला सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना त्याला वस्त्रहरण करायची गरज काय? म्हणजे एव्हरीथिंग इज अवेलेबल टू हिम इझिली. तर आम्ही बराच विचार केला, तर त्याच्यामध्ये आम्हाला असं सापडलं की गोपी म्हणजे गोपनीय गोष्ट, सिक्रेट्स ऑफ लाईफ. पाण्यात पोहणाऱ्या पाण्यातल्या गोपी म्हणजे आपल्याकडं असं एक ओलेती पाहणे म्हणजे जरा एक रोमॅन्टिक समजलं जातं, म्हणून ते पाण्यातले गोपी घेतल्या. पाणी म्हणजे जीवन, हे जीवनाची रहस्य हा वस्त्रहरण म्हणजे डिस्कवरी. म्हणजे हे जीवन म्हणजे काय आहे, जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, हे जीवन कशासाठी, आणि सगळ्यात मोठा प्रश्न कुठलाही जगातला आध्यात्मिक सगळ्यात मोठा प्रश्न, ही दुःख कशामुळे आणि सगळी दुःख माझ्याच नशिबी का आली, हा सगळ्यात मोठा प्रश्न. तर श्रीकृष्ण ही वस्त्रहरण करायचा प्रयत्न करतो गोपींची, म्हणजे गोपनीय गोष्ट ही ट्राईज टू डिस्कवर. पण ते त्या वयात त्याची मंडळी म्हणजे डिस्कशन्स, एक सेमिनार टाईप किंवा डिस्कशन, जीवनातली रहस्य तो डिस्कवर करायचा प्रयत्न करतो. पण ती परत त्याला कळू लागतात, कारण त्याला काही त्यावेळेला जमत नाही. मग त्यानंतर कालियावध दाखवलं आहे. कालियावध म्हणजे एक स्टेज परीक्षा, 7 फण्याचा कालिया. म्हणजे आपण म्हणू शकतो की बाबा एक स्कूल लेव्हल 7वी परीक्षा पास झाली बाबा. 7वी परीक्षा पास झाल्यावर मग तो मथुरेला जातो, एक काइंड ऑफ ग्रॅज्युएशन. आणि मथुरेचा प्रवास त्याचा कंसाला मारतो. कंस मारणे म्हणजे एक प्रकारचे लिमिटेशन्स, कंस म्हणजे एक लिमिटेशन, ब्रॅकेट. तर ही लिमिटेशन्स ज्यावेळेला तो क्रॉस करतो त्यावेळेला तो द्वारिकेला जातो, म्हणजे आपण हायर स्टडीज म्हणतो, पोस्ट ग्रॅज्युएट स्टडी. सुरुवातीला लिमिटेशन खूप असतात, आता पोस्ट ग्रॅज्युएट स्टडी. द्वारिका म्हणजे एक प्रकारचं द्वार, नवीन जगात द्वार उघडलेलं आहे. तर हे जे द्वार उघडलेलं आहे त्याने, ह्या द्वारिकेमध्ये तो जातो. हे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट डॉक्टर स्टडी, आपण हायर स्टडीज म्हणतो. तर हा त्याचा प्रवास आहे. तर सुरुवातीची स्टडी त्याची गोपी वस्त्रहरणाने होते. मग कालियावध 7 फण्यांचा म्हणजे 7वी परीक्षा पास झाला. मग ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, पोस्ट डॉक्टरेट, पोस्ट ग्रॅज्युएट, असा त्याचा प्रवास चालू असतो आध्यात्मिक विश्वामध्ये. हा सगळा जो प्रवास आहे हा श्रीकृष्णाच्या, म्हणजे साधा जो आपला भरत असतो, भरत जन्माला आलेला आहे, भरत ते महाभारत आणि महाभारत ते श्रीकृष्ण सुपरमॅन, म्हणजे एक साधा जीव, बॅक्टेरिया टू हस्तिनापूर म्हणजे प्राण्यांचं राज्य. प्राण्यापासून द्रौपद म्हणजे दोन पायावर चालणारं राज्य. प्राणी म्हणजे 4-5, तर चतुष्पाद हस्तिनापूरनंतर इंद्रप्रस्थ म्हणजे जरा त्यातल्या त्यात बरं लाईफ आलं, आणि त्यानंतर मग त्याचा प्रवास सुरू होतो. असं ते सुपरमॅनपर्यंत तो पोहोचतो. श्रीकृष्ण ही एक अल्टिमेट स्टेज आहे. तर हा आपण द्रौपदी वस्त्रहरण पाहिलं आणि गोपी वस्त्रहरण पाहिलं.